भाजपचे आमदार मंगेश चव्हाण आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील या दोन महायुतीच्या आमदारांमध्ये चांगली झुंपली आहे। पाचोरा आणि भडगाव मतदारसंघामध्ये भाजप आणि शिंदे यांची शिवसेना एकमेकांविरोधात उभी आहे। बुलडाण्यामध्ये महायुतीमध्ये वितुष्ट पाहायला मिळतंय। निवडणुकीमध्ये महायुती कायम राहावी याकरता शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केला। केवळ नाक घासायचं बाकी राहिलं, परंतु युती होऊ शकली नाही असं शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी म्हटलंय। तर त्यांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत। कुठलाही प्रस्ताव आमच्याकडे पाठवला गेलेला नाही, त्यांनाच युती होऊ द्यायची नव्हती असं प्रत्युत्तर भाजपचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी दिलं। बातमी आहे कराडमधून। कराडमध्ये भाजपकडून नगराध्यक्ष पदाकरता विनायक पावसकर यांचं नाव फायनल झालेलं आहे। तर मवियामध्ये फूट पडली असून काँग्रेसकडून झाकीर पठाण यांचं नाव नगराध्यक्ष पदाकरता उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आलेलं आहे। येवला नगर परिषदेमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांची युती होऊन नगराध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला गेलेलं आहे। भुजबळ समर्थक राजेंद्र लोणारी यांनी नगराध्यक्ष पदाकरता उमेदवारी अर्ज दाखल केला। नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांकरता अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक उमेदवारांनी शक्तीप्रदर्शन केलं आणि अर्ज दाखल केले। महामुंबईमध्ये 15 नगरपालिका आणि एका नगरपंचायतीतील 443 जागांकरता 1962 अर्ज दाखल झालेले आहेत। वर्ध्यातील आर्वी नगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वीच काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय। काँग्रेस पदाधिकारी शैलेश अग्रवाल आणि बाळा जगताप गट आमने सामने आलाय। नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला फटका बसण्याची चिन्ह आहेत। पुण्यातील भोर नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा सामना होणार आहे। दोन्ही पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले आहेत, त्यामुळे संग्राम थोपटे आणि शंकर मांडेकर यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। नांदगाव नगर परिषद निवडणुकीमध्ये शिवसेना आणि भाजप आले आणि राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेताना दिसले। तर महाविकास आघाडीकडून ठाकरेंच्या शिवसेनेचे संतोष गुप्ता हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत। तर पुढची बातमी आपण बघणार आहोत पंढरपूरमधून। पंढरपूर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 5 मधून भाजपकडून कुसुम जगन्नाथ परचंडे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झालेला आहे। पंढरपुरामध्ये भाजप उमेदवार बिनविरोध होत असल्याने निवडणूक प्रक्रियेपूर्वीच भाजपने विजयी सलामी दिल्याचं चित्र आहे। आता मे महिन्यापासून ऑक्टोबरपर्यंत अखंडपणे सुरू राहिलेला पाऊस, अतिवृष्टी यामुळे यंदा कांद्याचं मोठं नुकसान झालंय। हंगामाचं गणित पुरतं बिघडलंय। त्यातून सप्टेंबर अखेरीस किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये येणारा लाल कांदा अजून बाजारात आलेलाच नाही, त्यामुळे यावर्षी महामुंबईमध्ये कांदा आणखी स्वस्त होणार की महागणार याचा अंदाज लावणं आत्ता कठीण झालेलं आहे। घाटकोपर होर्डिंग प्रकरणामध्ये परवानग्यात येताना आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप होता। या प्रकरणात दाखल गुन्ह्यामध्ये मुंबई पोलिसांनी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा अंतर्गत कलमांचा समावेश करत चौकशीला सुरुवात केलेली आहे, त्यामुळे यातील भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या अडचणीत भर पडलेली आहे। दरवर्षीच्या तुलनेमध्ये यंदा थोडी लवकरच आलेली थंडी कमी होणार आहे। त्याऐवजी आता हवामानात होणाऱ्या बदलामुळे 22 नोव्हेंबर नंतर दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हलक्या पावसाच्या सरी जाणवणार आहेत, पडणार आहेत। नवीन आयकर कायदा 2025 एप्रिल 2026 पासून लागू होणार आहे। त्यानुसार नवीन ITR फॉर्म आणि संबंधित नियम जानेवारी 2026 पर्यंत जाहीर केले जातील, अशी माहिती केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष रवी अग्रवाल यांनी दिली। ITR फॉर्म शक्य तितकं सोपं ठेवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। देशातील साखर हंगामाला संथ सुरुवात झालेली आहे। सरासरी ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या कारखान्यांची धुराडी यंदा नोव्हेंबरपर्यंत पेटली आहे। ऊसाची उपलब्धता चांगली असल्यामुळे देशात यंदाच्या हंगामामध्ये निव्वळ साखर उत्पादन 350 लाख टनापर्यंत जाण्याचा अंदाज राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने वर्तवला आहे। सिडकोच्या नवी मुंबई मेट्रो प्रकल्पाच्या बेलापूर ते पेंढर या पहिल्या महामार्गावरील मेट्रो सेवेला सुरुवातीची अवघी 2 वर्ष पूर्ण होत असतानाच तब्बल 1,15,28,297 प्रवाशांचा टप्पा पार करण्याचा मोठा विक्रम नोंदवला गेलेला आहे। सिडकोचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी या यशाकरता मेट्रो टीमचं अभिनंदन केलं।
नाशिक शहरामध्ये थंडीची लाट आली असून तापमानानं 9.6 इतकी हंगामातील निचांकी पातळी गाठली आहे। सध्याच्या घटत्या तापमानानं गतवर्षीचा निचांकी तापमानाचा विक्रम मोडीत निघतो की काय याची उत्सुकता आहे। नोव्हेंबरच्या मध्यापासून थंडीनं मुक्काम ठोकल्यानं यंदा अधिक काळ थंडीची अनुभूती मिळण्याची शक्यता आहे। मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीकरता एकनाथ खडसेंनी भाजपला छुपा पाठिंबा दिल्याचा आरोप काँग्रेसच्या जगदीश पाटलांनी केला आहे। रक्षा खडसेंच्या दबावात एकनाथ खडसे काम करत असतात असं जगदीश पाटलांचं म्हणणं आहे। राज्यभरामध्ये बिबट्यांच्या हल्ल्यात वाढ झालेली आहे। त्यात होणाऱ्या नुकसानीच्या भरपाईमध्ये वाढ करण्याकरता शासन स्तरावर हालचाली सुरू आहेत। राज्यात बिबट्याच्या हल्ल्यात आतापर्यंत 53 व्यक्तींचा मृत्यू झाला, 145 जण गंभीर जखमी झालेत, 26,979 प्राण्यांचा मृत्यू झालेला आहे। कणकवलीमध्ये ठाकरे शिंदेंच्या शिवसेनेची युती झाली आहे। शहर विकास आघाडीच्या संदेश पारकरांना शिवसेनेचा पाठिंबा आहे, तर नितेश राणेंविरोधात सर्वपक्षीय नेते एकवटले आहेत। विरोधकांच्या टीकेनंतर काशीनाथ चौधरींच्या भाजप प्रवेशाला स्थगिती देण्यात आली आहे। 2020 मधील साधू हत्याकांडात प्रमुख आरोपी म्हणून भाजपनेच त्यांना विरोध केला होता। कागलचं राजकारण 24 तासात फिरवण्यात आलं। दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याचा निर्णय घेतलाय। कट्टर विरोधक मुश्रीफ समर्जित घाटगेंचा तह झालाय, त्यामुळे शिंदेंची शिवसेना एकटी पडली आहे। सांगोल्यामध्ये शहाजी बापू पाटील गटाला धक्का बसलाय। नगरपालिका निवडणुकीत भाजप, शेकाप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, उबाठा गटाची युती झाली आहे। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीकरता पुढील सुनावणी 19 नोव्हेंबरला होणार आहे। निवडणूक कार्यक्रमामध्ये अडथळा आणणार नसल्याचा कोर्टानं निर्वाळा दिला आहे। वर्ध्याच्या आर्वीमध्ये काँग्रेस नेत्यांमध्ये उमेदवारी वाटपावरून गटबाजी झाल्याचं समोर आलं। नगराध्यक्षासह नगरसेवकांचे एबी फॉर्म पळवल्याचा आरोप करण्यात आलाय। यामुळे काही काळ गोंधळ उडाला होता। दरम्यान काँग्रेसकडून अंजली बाळा जगताप यांचा नगराध्यक्षपदाकरता फॉर्म दाखल करण्यात आलाय। मालवण शहरात गुलाल शिवसेनेचाच उडणार असल्याचं निलेश राणेंनी म्हटलंय, तर नगराध्यक्षपदासह सगळ्या 20 जागा निवडून आणणार असल्याचा विश्वास राणेंनी व्यक्त केला। यवतमाळच्या नेर पोलीस स्टेशनमध्ये नागरिकांनी आंदोलन केलंय। पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे दोघांचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आलाय। संबंधित पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। पण मला विश्वास आहे की भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा पक्षाकरता समर्पित आहे, तो त्या ठिकाणी आपली अपक्ष उमेदवारी परत घेईल। बऱ्याच ठिकाणी पळवापळवी झाली, तुमची काही उमेदवार पळवलेले आहे, तुमच्याकडे काही आलेले आहे ऐनवेळी। 7-8 वर्षांनी निवडणुका झाल्या आहेत, 10 वर्षांनी काही ठिकाणी झाल्या आहेत, त्यामुळे प्रत्येकाला वाटतं निवडणूक लढावी। शेवटी इतक्या दिवसांनी निवडणुका झाल्यामुळं प्रत्येकाला अपेक्षा आहे, पण साधारण आम्ही उमेदवारी अर्ज वापस घेण्याची जी डेट आहे त्या डेटपर्यंत तुम्हाला बऱ्यापैकी कमी झालेलं दिसेल। मुंबई महानगरपालिकेसाठी फॉर्म्युला ठरलेला आहे भाजपचा, तिकडे ठाकरे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्यासाठी चर्चा सुरू आहे। युती नाही, आम्ही महायुतीमध्ये जातो आहे। आमचे नेते देवेंद्र फडणवीसजी, रवींद्र चव्हाणजी, आशिष शेलारजी, अमित साटमजी, आम्ही सर्व नेते त्या ठिकाणी बसून माननीय एकनाथजी, माननीय अजित पवारजी आणि आम्ही एकत्र बसून मुंबई महानगरपालिकेमध्ये महायुतीत त्या ठिकाणी लढणार आहे। आणि मला विश्वास आहे की मुंबई शहर बदलत आहे। मोदीचं सरकार, महाराष्ट्राचं सरकार मिळून डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून जनतेची अपेक्षा आहे आणि मुंबईची जनता आम्हाला निवडून देईल। मुंबई महानगरपालिकेत भाजपनं सर्वे केलेला आहे, जिथे ठाकरेंचे नगरसेवक होते तिथे कशा प्रकारे उमेदवार देण्याबाबत सर्वे झालेला आहे। नाही, तो सर्वे आतापासून काही त्या ठिकाणी चर्चेला आणणे योग्य नाही आहे, पण हे मात्र खरं आहे की आम्ही 51% मतं घेऊन 2/3 बहुमत घेऊन मुंबई महानगरपालिकेमध्ये महायुती निवडून येईल। मेळघाटमध्ये जे कुपोषणाने मृत्यू झालेल्या मुलांचे त्याबाबत हायकोर्टाने फटकारलेला आहे सरकारला, तुम्ही कशा पद्धतीने सगळं प्रकरण पाहता, शासन म्हणून काय करावं? नाही, मेळघाटमध्ये हा जो रेशो आहे बालमृत्यूचा तो आता बऱ्यापैकी कमी झाला। उच्च न्यायालयाने दखल घेतली आहे। आम्ही या ठिकाणी खूप प्रयत्न करतो आहे, पण कालपेक्षा आज थोडा कमी आहे। म्हणजे कालांतराने, म्हणजे 4-5 वर्षापूर्वी जर विचार केला तर काल म्हणजे ज्याला म्हणतो आपण
काही वर्षापूर्वी तो आता जास्त होता, आता कमी होत चालला आहे. पण हे काही भूषवणावं नाही आहे. आम्ही आता ते शून्य करण्याच्या मागे लागलेलो आहे. मला विश्वास आहे की त्या बाजूने आमचे जिल्हाधिकारी आणि आमची टीम पूर्ण काम करत आहे. लवकरच यामध्ये पुढचा काळ चांगला येईल. अमेरिका कंपनीला मुदतवाढ दिलेली आहे. पार्थ पवार यांच्या 14 दिवस मुदतवाढ दिलेली आहे. काय बोलणार याच्यावर? मीडिया कंपनीला मुदतवाढ आणि असं आहे की जेव्हा आपण एखादी नोटीस देतो ती पहिली नोटीस, दुसरी नोटीस, तिसरी नोटीस नियमाने द्यावं लागतं. असं नाही आहे की पहिल्याच नोटीसमध्ये आपण निर्णय घेतो. पण नोटीस त्यांना दिलेली आहे, मुदतवाढ दिलेली आहे, ती तर कायद्यामध्ये आहे. एक मुदतवाढ द्यावी लागतं, दुसरी मुदतवाढ द्यावी लागतं आणि मग पुढची कारवाई करावं लागतं. मला वाटतं की त्या नियमाने त्यांनी मुदतवाढ दिली आहे. वो मुझे दमानिया जी ने क्या आरोप लगाया उसका जब राइटिंग में सरकार के पास आएगा तो उसका चौकसी करके जो भी निर्णय होगा. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे नागपुरामध्ये होते. एअरपोर्टवर त्यांची प्रतिक्रिया घेण्यात आली. वेगवेगळ्या विषयांवर त्यांना प्रश्न विचारण्यात आले. महायुती एकत्र कुठे कुठे लढणार या संदर्भात प्रश्न विचारण्यात आले. मीडिया कंपनीला मुदतवाढ दिली गेली आहे त्या संदर्भात प्रश्न विचारण्यात आले. त्याची त्यांनी उत्तरं दिली.